नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस हा खरंच खूप खास आहे, कारण आज आपली वेसल ही पनामा कनाल ट्रान्झिट करणार आहे. आत्ता आत्ता ही वेसल आहे क्रिस्तोबल म्हणजेच अटलांटिक ओशन साईडला, आणि पुढील येणाऱ्या काही तासांमध्ये साधारणतः आपण एक 51 नॉटिकल माइल्स म्हणजेच 82 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करून आपण बाल्बोआ साईडला बाहेर पडणार आहोत. या पूर्ण ट्रान्झिटमध्ये आपण बरेच असे मोठे असे लॉक गेट सिस्टम, त्यानंतर आर्टिफिशियल लेक आणि जे मोठमोठे डोंगर कापून बनवलेला हा पनामा कनाल बघणार आहोत. हा पूर्ण कनाल ट्रान्झिट झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला म्हणजेच बाल्बोआ साईडला, जे की पॅसिफिक ओशनचा भाग आहे, पॅसिफिक ओशनच्या साईडला आपण बाहेर पडणार आहोत. चला तर मग माझ्याबरोबर ह्या शिपवरती पूर्ण पनामा कनाल ट्रान्झिटचा अनुभव घेऊया. पनामा कनाल ट्रान्झिटचा प्रवास क्रिस्तोबल अँकरेज म्हणजेच अटलांटिक ओशन पासून चालू होतो. इथे जगभरातील शिप्स पनामा कनाल क्रॉस करण्यासाठी वाट पाहत अँकरवरती असतात. पनामा कनालमध्ये एंट्री करण्यापूर्वी शिपवर 2 पायलट येतात आणि त्यानंतर हा पनामा क्रू येतो. आता दिसतायत ना शिपवर येताना, तेच आहेत पनामा क्रू, म्हणजेच ॲडिशनल मॅनपॉवर. आता हा पनामा क्रू कशासाठी येतो हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. कनाल पायलट, शिप कॅप्टन आणि डेक ऑफिसर या कनालमधून शिप सेफली नॅव्हिगेट करतात, तर डेक क्रू आणि हा पनामा क्रू सेफ मोरिंग ऑपरेशन पार पाडतात. तुम्हाला ही छोटी इंजिन दिसते, याला म्हणतात लोकोमोटिव्ह. या लोकोमोटिव्ह शिपशी वायरने जोडल्या जातात. या लोकोमोटिव्हच्या मदतीने शिपला लॉक गेटमध्ये थांबवलं जातं आणि लॉकमध्ये व्यवस्थित अलाइन केलं जातं. या 2 छोट्या बोटी दिसतायत का, त्या शिपला धक्का मारतायत, तर यांना म्हणतात टगबोट. त्या शिपला मदत करतात लॉक गेटमध्ये एंटर करण्यासाठी. कधी तुम्ही ऐकलंय का शिप डोंगरावर चढून जाते? नाही ना? पण या पनामा कनालमध्ये काहीच असंच होतं. खरंच काही शिप डोंगरावर चढून जात नाही, पण ती एक प्रोसेस असते. या प्रोसेसला सुरुवात होते ती म्हणजे गटून लॉक पासून. कनालमधला पहिला टप्पा म्हणजेच हा गटून लॉक्स. या लॉक सिस्टम मधून आपली शिप सी लेवल पासून साधारण 26 मीटर उंचीवर 3 लॉक्स मधून उचलली जाते. प्रत्येक लॉकमध्ये लाखो लिटर पाणी भरलं जातं, तर कधी काढून टाकलं जातं. शिप आता गटून लॉक मधल्या पहिल्या गेटमध्ये एंट्री करते. पुढचा गेट ओपन झालाय आणि टकच्या मदतीने लॉक बरोबर शिपला अलाइन सुद्धा केलंय. पुढे 4 लोकोमोटिव्ह आणि मागे 4 लोकोमोटिव्ह मिडफास्ट करून आता शिप हळूहळू लॉक गेटमध्ये एंट्री करेल. शिप जेव्हा लॉक गेटमध्ये एंटर करतात त्यावेळी लॉक गेटच्या वॉलपासून शिप फार जवळ असतात, आणि लॉक गेटचा पुढचा गेट आणि मागचा गेट हा फार जवळ असतो. त्याच्यामध्ये एक शिप मावू शकते एवढी जागा असते. त्यामुळे या लोकोमोटिव्हचा वापर करून शिप या लॉक गेटमध्ये थांबवल्या जातात आणि लॉक गेटच्या बरोबर मधोमध त्यांना अलाइन करून ठेवलं जातं. शिप आता गटून लॉक मधल्या पहिल्या गेटमध्ये एंट्री करते. पुढचा गेट ओपन झालाय आणि टकच्या मदतीने लॉक बरोबर शिपला अलाइन सुद्धा केलंय. पुढे 4 लोकोमोटिव्ह आणि मागे 4 लोकोमोटिव्ह मिडफास्ट करून आता शिप हळूहळू लॉक गेटमध्ये एंट्री करेल. शिपच्या इंजिनच्या सहाय्याने आणि लोकोमोटिव्हच्या सहाय्याने शिप या गेटमध्ये अलाइन केली जाईल. एकदा का मागचा गेट बंद झाला की या लॉक गेटमध्ये पाणी भरायला सुरुवात होईल. आमच्याच वेसलच्या पुढे एक क्रूज वेसल देखील पनामा कनाल क्रॉस करते, आणि ती क्रॉस करताना ती आमच्या पुढच्या गेटमध्ये आहे आणि एक छान असा धबधबा तिथे तयार झालाय. गटून लेक मधल्या दुसऱ्या टप्प्याचा दरवाजा देखील ओपन झालाय आणि आता आमची वेसल त्या गेटमध्ये एंट्री करते.
पुढे 4 लोकोमोटिव्ह आहेत, ह्या आता हळूहळू वरती जातात आणि तुम्हाला वायर देखील दिसेल कनेक्ट झालेल्या आहेत त्या शिप बरोबर. आता ह्या लोकोमोटिव्ह 2 वरती आणि 2 खाली थांबतील, जेणेकरून वेसलला बरोबर अलाइन करता येऊ शकतं आणि थांबवता येऊ शकतं. एकदा का वेसल लॉकगेटच्या आतमध्ये आली की लॉकगेटमध्ये पाणी पंपिंग केलं जातं. आता आम्ही क्रिस्टोबल साईडला होतो, म्हणजे आम्ही डोंगराच्या खाली होतो. आता इथे लॉकगेटमध्ये एकदा वेसल आली की पुढचा आणि मागचा गेट बंद होतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं, जेणेकरून वेसल हळूहळू वरती येते. असं 3 टप्प्यामध्ये पाणी भरून, 3 टप्प्याच्या गेटमध्ये पाणी भरून वेसलला गटून लॉकच्या लेवलवरती आणलं जातं. म्हणजे अशा रीतीने वेसल ही हळूहळू हळू माउंटनच्या म्हणजे डोंगराच्या वरती चढते आणि गटून लॉक जवळ पोहोचते. गटून लॉक मधून गटून लेक मध्ये पोहोचते. ते पाहत असताना किती जवळ हे तुम्हाला ते दिसत असेलच. आणि जशी जशी आमची वेसल वरती येते तसंच आमच्या बाजूला देखील एक वेसल आहे, एक बल्क कॅरियर आहे. ती वेसल पास होते. ती देखील तुम्हाला दिसेल की त्याचं फक्त आणि फक्त आता क्रेन दिसतात आणि अकोमोडेशन एरिया दिसतोय, बाकी काहीच दिसत नाहीये. ते देखील हळू बाजूने पास होत आहे. असं वाटतंय की पूर्णच्या पूर्ण म्हणजे त्या खड्ड्यामध्ये एखादी शिप गेलेली आहे असं वाटतंय तिथे बघितल्यानंतर. आता आमची वेसल ही आहे वरती येते, कारण की आम्ही आता डोंगराच्या वरती चाललो, त्याच्यामुळे आमची वेसल आमच्या ज्या गेटमध्ये पाणी भरलं जातं आणि मग ती वरती येते. पण तो जो बाजूचा गेट आहे त्या गेटमध्ये वेसल ही खाली जाते, डोंगरावरून खाली येते, त्याच्यामुळे तिथलं पाणी पंप आउट होतं आणि वेसल हळूहळू खाली जाते. आता आमची वेसल ही गटून लेकच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एंट्री करते. आता ही वेसल दिसते, काही वेळापूर्वी आम्ही तिथे होतो. तिथून आम्ही पहिल्या लॉक गेटमध्ये आलो, नंतर दुसऱ्या लॉक गेटमध्ये आलो आणि आता फायनली तिसऱ्या लॉक गेटमध्ये पोहोचलोय, जो की गटून लेक मधला शेवटचा टप्पा आहे.
सो आता आपली वेसली गटून लॉकमध्ये पोहोचलेली आहे. गटून लॉकचा हा शेवटचा टप्पा आहे आणि या गेटमध्ये देखील आता पाणी पंपिंग चालू झालेलं आहे. एकदाही वेसल गटून लेकच्या वॉटर लेवलला आली की पाणी पंपिंग स्टॉप होईल आणि त्याच्यानंतर पुढचा गेट ओपन होईल आणि त्याच्यानंतर काही तासांचं हा एक ट्रान्झिट आहे. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या गेटला पोचू. सो आता दिसतंय की ह्या मागचा जी वॉल आहे या गेटची केवढी जवळ आहे. म्हणजे पायलटला केवढं प्रिसाइजली इथे वेसलला आतमध्ये अलाइन करावं लागतं, हे इथल्या पायलटचं कौशल्य आहे. सो येस, आता पाणी पंपिंग चालू आहे, वेसल हळूहळू वरती येते. सो येस, आता पुढचा ट्रान्झिट बघूया. आणि पुढचा ट्रान्झिट देखील फार छान आहे. एक शांत असा प्रवास आहे, पण फार छान असं ह्या लेकमधला पूर्ण प्रवास आहे. आता आम्ही गटून लेकच्या लेवलला पोचलेलो आहे आणि पुढचा गेट ओपन होऊन आता वेसल हळूहळू बाहेर मूव्ह व्हायला चालू झाली आहे. तर बाजूलाच एक बल्क कॅरियर ही आता हळूहळू आतमध्ये येते आणि ती देखील आता पनामा कनाल क्रॉस करून क्रिस्तोबल साईडला जाईल. म्हणजेच ती आता अटलांटिक ओशनमध्ये एंटर करेल. आता तुम्हाला दिसत असेलच की या बाजूच्या वेसलवरती शिपच्या पुढच्या भागावरती पनामा क्रू आणि शिप्स क्रू मिळून जे मोरिंग ऑपरेशन करत आहे, तसंच सेम ऑपरेशन हे माझ्या देखील शिपच्या पुढच्या भागावरती होतं. इथे का गटून लेक मधलं ट्रान्झिट कम्प्लीट झालं की ज्या जोडलेल्या वायर होत्या लोकोमोटिव्ह बरोबर त्या काढल्या जातात आणि लोकोमोटिव्ह या शिप पासून वेगळ्या केल्या जातात. आता हा दिसतोय मागे, इथून आपण बाहेर पडलोय. आपण त्या लो लेवलला होतो आणि तिथून हळूहळू या 3 लॉक्सच्या मदतीने आपण गटून लेकच्या लेवलला पोहोचलेलो आहे. गटून लेक नंतर थोड्याच वेळात पनामा क्रूला घेऊन जाण्यासाठी ही बोट येते, कारण इथून पुढच्या गेटपर्यंत साधारणतः 3 तासाचा प्रवास असतो. आता या 3 तासामध्ये या पनामा क्रूचं शिपवरती काहीच काम नसतं आणि हा सेम पनामा क्रू आता
दुसऱ्या वेसलवरती जातो. त्यामुळे एकदा का गटून लेकमधनं वेसल बाहेर पडली की हा पनामा क्रू या बोटीमध्ये डिसेंबार्क होतो. एकदा पूर्ण पनामा क्रू डिसेंबार्क झाला की ही बोट पुन्हा दुसऱ्या वेसलकडे जाते आणि मग आपला प्रवास चालू होतो पुढच्या गेटपर्यंत जाण्यासाठी. कटून लेक हा एक आर्टिफिशियल लेक आहे आणि यामधली 3 तासाची जर्नी ही फार छान आहे. त्यानंतर आपण पेट्रोम्युगल आणि मिराफ्लोरस लॉक याच्यामध्ये पोहोचतो. यामध्ये एंट्री करण्याआधी पनामा क्रू ऑनबोर्ड येतो. इथे शिप साधारण 9 मीटर खाली उतरवली जाते, म्हणजेच शिप पॅसिफिक ओशनच्या लेवलवरती आणली जाते. इथे बरीच लोक पनामा कॅनल क्रॉस करताना पाहण्यासाठी येतात. त्यासाठी इथे पाहण्यासाठी आणि त्यांच्या बाकीच्या सुखसोयीची सोय केलेली असते. इथे बऱ्याच क्रूज शिप सुद्धा पनामा कॅनल क्रॉस करताना दिसतात. फक्त क्रूज शिपच नाही तर बऱ्याचशा कार्गो शिप, टँकर्स हे या कॅनलमधून पास होतात. तेव्हा त्यावरचे पॅसेंजर वेगवेगळ्या शिप पाहण्यासाठी शिपच्या पुढच्या भागात किंवा बाल्कनीमध्ये किंवा डेकवरती दिसतात. एकदा शिप पॅसिफिक साईडला बाहेर पडली की पुढे आपापल्या डेस्टिनेशनला जातात. चला तर मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मजेत राहा.